नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या मस्के सर या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा आपला व्हिडिओ जो आहे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे याला टायटल जरी 8वी NMMS असेल तरी पण जे विद्यार्थी अगदी मोठमोठ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे की ज्या व्हिडिओच्या या माध्यमातून आपण काही MCQ प्रश्नांची एक सिरीज आहे, ती सिरीज आपण यापूर्वी सुरुवात केलेली आहे. त्या सिरीजमधला हा 7वा व्हिडिओ आहे की ज्या व्हिडिओमध्ये आपण भूगोल विषयाच्या एकूण 100 प्रश्नांचा आढावा घेणार आहोत. आता तुम्हाला कॅप्शन या ठिकाणी दिसेल की NMMS परीक्षा, पण NMMSच नव्हे तर इतर ज्या काही भरतीच्या शासनाच्या भरतीच्या ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही प्रश्नावली अतिशय महत्त्वाची आहे. ज्यात आपण पाठीमागे सांगितल्याप्रमाणे प्रश्न आणि त्याचे 4 पर्याय असतील आणि सर्वात शेवटी मी तुम्हाला त्या प्रश्नाचं अचूक उत्तर देखील सांगणार आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया. प्रश्नांची संख्या भरपूर असल्यामुळं व्हिडिओ कदाचित थोडासा मोठा होण्याची शक्यता आहे. प्रश्न क्रमांक 1. कमी उंचीवरील ढग आकाराने टिंबटिंब असतात. अवाढव्य, मोठे, लहान यापैकी नाही. अचूक उत्तर मोठे. प्रश्न क्रमांक 2. ढग कशापासून बनतात? पर्याय हिमकण, जलकण, पर्याय 1 व 2 म्हणजेच A किंवा B यापैकी नाही. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 व 2 म्हणजे A B म्हणजेच हिमकण आणि जलकण. प्रश्न क्रमांक 3. सांद्रीभवनाची जमिनीलगत आढळणारी रूपे कोणती? A दव, B दहिवर, C धुके, D वरील सर्व. अचूक पर्याय क्रमांक D वरील सर्व. कोणता घटक वातावरणात अदृश्य स्वरूपात असतो? A प्रकाश, B बाष्प, C धूलिकण, D खनिज. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक B. प्रश्न क्रमांक 5. एखाद्या ठिकाणी पर्जन्य स्थिती निर्माण होण्यासाठी हवेत काय असणे गरजेचे असते? पर्याय A बाष्प, B प्रकाश, C अनुकूलता, D धूलिकण. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक A. पाण्याची बाष्पात रूपांतर करण्याची प्रक्रिया म्हणजे टिंबटिंब. A आर्द्रता, B बाष्पीभवन, C सांद्रीभवन, D संप्लवन. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक B म्हणजेच बाष्पीभवन. प्रश्न क्रमांक 7. बाष्पीभवनाच्या प्रक्रियेवर परिणाम न करणारा घटक कोणता? प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्या. A मृदेची सुपीकता, B हवेची शुष्कता, C तापमान, D वाऱ्याचा वेग. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मृदेची सुपीकता. हवा कोरडी व उष्ण असेल तर बाष्पीभवनाचा वेग टिंबटिंब A कमी होतो, B वाढतो, C स्थिर होतो आणि D वाढत अथवा कमी होत नाही. आणि अचूक पर्याय क्रमांक A कमी होतो. एका विशिष्ट तापमानास हवेची बाष्पधारण क्षमता व
व बाष्पाचे प्रमाण सारखे असते यास टिंबटिंब म्हणतात. ए. सापेक्ष आर्द्रता, बी. बाष्प संपृक्त स्थिती, सी. निरपेक्ष आर्द्रता आणि डी. यापैकी नाही. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. बाष्प संपृक्त स्थिती. आर्द्रतेचे अचूक मापन ओळखा. ए. मीटर घन, बी. किलो घन मीटर, सी. ग्रॅम घन मीटर आणि डी. यापैकी नाही. पर्याय सी. ग्रॅम घन मीटर. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण 0 ग्रॅम मीटर घन असल्यास हवा टिंबटिंब. ए. दमट असते, बी. बाष्प संपृक्त असते, सी. आर्द्र असते आणि डी. कोरडी असते. अचूक पर्याय पर्याय क्रमांक डी. कोरडी असते. विषुववृत्तीय प्रदेशात निरपेक्ष आर्द्रता टिंबटिंब असते. ऑप्शन ए. कमी असते, बी. जास्त असते, सी. स्थिर असते आणि डी. अस्थिर असते. अचूक उत्तर पर्याय क्रमांक बी म्हणजेच जास्त असते. प्रश्न क्रमांक 13. दिवसात तापमान वाढल्यामुळे सापेक्ष आर्द्रता ऑप्शन ए. वाढते, बी. स्थिर होते, सी. कमी होते आणि डी. बदलत नाही. अचूक पर्याय कमी होते. वाळवंटी प्रदेशात हवेची सापेक्ष आर्द्रता टिंबटिंब जास्त असते, बी. स्थिर असते, सी. अस्थिर असते आणि डी. कमी असते. अचूक पर्याय पर्याय क्रमांक डी. कमी असते. 15. हवेतील बाष्प थंड पृष्ठभागाच्या संपर्कात आले की त्याचे टिंबटिंब बाष्पीभवन होते, पर्जन्यात रूपांतर होते, सी. सांद्रीभवन होते आणि डी. घनीभवन होते. पर्याय क्रमांक सी. सांद्रीभवन होते. खालीलपैकी कोणते सांद्रीभवनाचे रूप नाही? ऑप्शन ए. दव, बी. दहिवर, सी. दुखे आणि डी. हेम. अचूक पर्याय पर्याय क्रमांक डी म्हणजेच हिम. प्रश्न क्रमांक 17. बाष्पाचे घनरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला काय म्हणतात? पर्याय ए. घनीभवन, बी. सांद्रीभवन, सी. बाष्पीभवन आणि डी. दवबिंदू. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच ए म्हणजे घनीभवन. प्रश्न क्रमांक 18. सांद्रीभवनासाठी आवश्यक बाबी. ए. तापमान कमी होणे, बी. सापेक्ष आर्द्रता वाढणे, सी. घनीभवन होणे आणि डी. तापमान कमी व सापेक्ष आर्द्रता वाढणे. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी म्हणजेच तापमान कमी व सापेक्ष आर्द्रता वाढणे. प्रश्न क्रमांक 19. ढग हा वातावरणात जास्त उंचीवर आढळणारा टिंबटिंबचा प्रकार आहे. ऑप्शन ए. बाष्पीभवनाचा, बी. सांद्रीभवनाचा, सी. घनीभवनाचा आणि डी. दवबिंदूचा. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्हणजेच सांद्रीभवनाचा प्रकार आहे. वातावरणातील धुके आणि धूर टिंबटिंब पासून बनते. ए. धुके, बी. धुरके, सी. पर्जन्य आणि डी. दव. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्हणजेच धुरके. प्रश्न क्रमांक 21. ढगामध्ये टिंबटिंब व टिंबटिंब प्रक्रिया एकापाठोपाठ घडत असतात. ए. बाष्पीभवन व घनीभवन, बी.
बाष्पीभवन व दवबिंदू, सी घनीभवन व सांद्रीभवन आणि डी बाष्पीभवन व सांद्रीभवन. अचूक उत्तर पर्याय क्रमांक डी म्हणजेच बाष्पीभवन व सांद्रीभवन. टिंबटिंब उंचीवरील ढग हिमस्फटिकांचे बनलेले असतात. ए कमी, बी मध्यम, सी जास्त आणि डी समान. अचूक उत्तर पर्याय क्रमांक सी जास्त. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणते ढग वादळाचे निदर्शक आहेत? ए क्युम्युलोनिंबस, बी सिरस, सी निम्बोस्ट्रेटस आणि डी अल्टोक्युम्युलस. अचूक पर्याय पर्याय क्रमांक 1 क्युम्युलोनिंबस. प्रश्न क्रमांक 24. कोणते ढग आल्हाददायक हवेचे निदर्शक असतात? ए सिरस, बी क्युमुलस, सी निम्बोस्ट्रेटस आणि डी अल्टोक्युम्युलस. अचूक उत्तर पर्याय क्रमांक बी क्युम्युलस. प्रश्न क्रमांक 25. एखाद्या प्रदेशातील हवा कोरडी असण्याचे कारण कोणते? ए बाष्पाचे अधिक प्रमाण, बी जास्त तापमान, सी हवेतील बाष्पाचे कमी प्रमाण आणि डी कमी तापमान. अचूक उत्तर पर्याय क्रमांक सी म्हणजेच हवेतील बाष्पाचे कमी प्रमाण. प्रश्न क्रमांक 26. कोणकोणत्या प्रकारच्या ढगातून पाऊस पडतो? ए निम्बोस्ट्रेटस, बी निम्बोस्ट्रेटस व क्युम्युलोनिंबस, सी क्युम्युलोनिंबस आणि डी वरील सर्व. अचूक पर्याय क्रमांक बी निम्बोस्ट्रेटस व क्युम्युलोनिंबस. प्रश्न क्रमांक 27. सांद्रीभवनामुळे पाऊस पडतो तर घनीभवनामुळे? ए पाऊस थांबतो, बी हिमवृष्टी होते, सी जास्त पाऊस पडतो आणि डी यापैकी नाही. पर्याय क्रमांक बी हिमवृष्टी होते. प्रश्न क्रमांक 28. पावसाच्या थेंबाचा कमाल व्यास किती असतो? ए 4 मिलीमीटर, बी 5 मिलीमीटर, सी 6 मिलीमीटर आणि डी 7 मिलीमीटर. अचूक पर्याय क्रमांक बी 5 मिलीमीटर. प्रश्न क्रमांक 29. वातावरणातील बाष्पाचे सांद्रीभवन कशाभोवती होते? ए जलकण, बी हिमकण, सी धूलिकण, डी यापैकी नाही. अचूक उत्तर धूलिकण. तीस जमिनीवर कोणता प्रभार असतो? ए धन, बी ऋण, सी उदासीन आणि डी धन व ऋण. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए धन. हवेतील आर्द्रतेचा कोणता परिणाम होतो? ए उन्हाळा, बी हिवाळा, सी पावसाळा, डी अनिश्चिती. अचूक उत्तर पर्याय क्रमांक सी. 32. आर्द्रतेमुळे कवकाची वाढ ए मंद होते, बी अधिक होते, सी थांबते, डी वेगळे उत्तर. अचूक उत्तर पर्याय क्रमांक बी अधिक होते. प्रश्न क्रमांक 33. जास्त उंचीवरील ढगामध्ये तंतुमय ढग प्रकार कोणता? ए सिरोस्ट्रेटस, बी अल्टोस्ट्रेटस, सी सिरस, डी सिरोक्युम्युलस. अचूक उत्तर पर्याय क्रमांक सी म्हणजेच सिरस. प्रश्न क्रमांक 34. योग्य जोड्यांचा पर्याय ओळखा. हा प्रश्न काळजीपूर्वक वाचून समजून घेऊनच उत्तराचा योग्य तो पर्याय तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. अ गट, ब गट, अ गट लू,
याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही वाऱ्याचा प्रकार दिलेला आहे. यासाठीचे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, म्हणजेच लू उष्ण व कोरडे, सिम उष्ण कोरडे आणि विनाशकारी, 3 चिनूक रॉकी पर्वताच्या पूर्व उतारून वाहतात आणि 4 मिस्टल थंड आणि कोरडे. 35 भूपृष्ठापासून 500 ते 6000 मीटर उंचीच्या दरम्यान उभा विस्तार असणारे टिंब ढग आहेत. ए सिरस, बी क्युम्युलस, सी अल्ट्रोस्टेटस, डी स्टेटस. अचूक उत्तर पर्याय क्रमांक बी क्युम्युलस. पुन्हा महत्त्वाचा प्रश्न, योग्य जोड्या जुळवा. ढगांचे प्रकार आणि ढगांची साधारण उंची या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. तर हा प्रश्न अतिशय काळजीपूर्वक विचार करून सोडवणे आवश्यक आहे. आणि याचे अचूक पर्याय तुम्हाला या ठिकाणी खाली दिलेले आहेत, ते पाहू शकता. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, म्हणजेच सिरस 7000 ते 14000 मीटर, अल्ट्रोस्टेटस 2000 ते 7000 मीटर, निम्बोस्टेटस 2000 पेक्षा कमी मीटर आणि क्युमुलस विस्तार कमी जास्त असू शकतो. प्रश्न क्रमांक 37, खालील पर्यायापैकी पर्वतीय वाऱ्यांचे वैशिष्ट्य नाही. ए रात्री पर्वत शिखर लवकर थंड होते, बी दरीचा भाग तुलनेने उष्ण असतो, सी पर्वतावर हवेचा दाब कमी असतो, डी पर्वतावर हवेचा दाब जास्त असतो. अचूक उत्तर पर्याय क्रमांक सी, पर्वतावर हवेचा दाब कमी असतो. 38 कोणते ढग मुख्यतः तंतुमय असतात. ए सिरस, बी सिरोस्टेटस, सी सिरोक्युम्युलस आणि डी अल्टोस्टेटस. अचूक उत्तर पर्याय क्रमांक ए सिरस. प्रश्न क्रमांक 39, योग्य जोड्यांचा पर्याय ओळखा. अ गटामध्ये वाऱ्याचे नाव दिलेले आहेत आणि ब गटामध्ये प्रभाव क्षेत्र दिलेले आहेत. आणि या योग्य जोड्यांचे 4 अचूक पर्याय आपल्याला या ठिकाणी खाली, ते पर्याय अतिशय काळजीपूर्वक समजून घेऊनच उत्तर लिहिणं आवश्यक आहे. तर याचा अचूक पर्याय क्रमांक ए, म्हणजेच लू उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, बोरा आल्प्स पर्वताच्या उतारावरून, चिनूक रॉकी पर्वताच्या पूर्व उतारावरून आणि सिमूम सहारा आणि अरेबियन वाळवंट. 40 पाण्याचे बाष्पात रूपांतर करणारी प्रक्रिया म्हणजे ए पाऊस, बी ढग, सी सांद्रीभवन आणि डी बाष्पीभवन. अचूक पर्याय क्रमांक डी बाष्पीभवन. प्रश्न क्रमांक 41, सागर तळाचा कोणता भाग व्यावसायिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा असतो. ए खडांत उतार, बी भूखंड मंच, सी सागरी मैदान आणि डी सागरी पर्वतरांगा. अचूक पर्याय क्रमांक बी भूखंड मंच. प्रश्न क्रमांक 42, सागर तळाचा सर्वात खोल भूभाग कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे. ए सागरी डोह, बी सागरी पठार, सी सागरी गर्ता आणि डी सागरी मैदान. अचूक उत्तर पर्याय क्रमांक सी सागरी गर्ता. 43 कोणत्याही ठिकाणाची उंची टिंब पासून मोजली जाते. ए सागरतळ, बी पर्वत शिखर, सी पठारी प्रदेश, डी समुद्र सपाटी. अचूक पर्याय क्रमांक डी समुद्र सपाटीपासून मोजली जाते. प्रश्न क्रमांक 44, खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. अ सागरात जमिनीवरून येणाऱ्या बाबीचे संचयन होते,
बी हे संचयन निक्षेप व अवसाद या स्वरूपात असते. आता याचे आपल्याला पर्याय आहेत. ए अचूक, बी मध्ये ब चूक, सी मध्ये दोन्ही विधाने चूक आणि डी मध्ये दोन्ही विधाने बरोबर. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, म्हणजेच वरील दोन्ही विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 45. जमिनीवरील भूरूपाप्रमाणेच सागरातही जलमग्न भूरूपे आढळतात, कारण टिंबटिंब. ए पाण्याखाली जमीन आहे, बी पाण्याखाली ज्वालामुखी आहेत, सी जमीन सलग असून तिच्या सखल भागात पाणी आहे आणि डी जमीन सलग असूनही पाण्याप्रमाणे तिची पातळी सर्वत्र सारखी नाही. अचूक उत्तर पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 46. सागर तळरचनेचा मानवी उपयोगाचा प्रमुख भाग कोणता? पर्याय ए भूखंडमंच, बी खडांत उतार, सी सागरी मैदान आणि डी सागरी डोह. अचूक उत्तर पर्याय क्रमांक ए भूखंडमंच. पुढीलपैकी कोणता पर्याय सागरी निक्षेपाचे वर्णन करतो? ए नद्या, हिमनद्या, प्राणी वनस्पती अवशेष, बी ज्वालामुखी राख, भूखंडमंच, प्राणी व वनस्पती अवशेष, सी ज्वालामुखी राख, लावारस, मातीचे सूक्ष्म कण आणि डी ज्वालामुखी राख, सागरी प्राणी वनस्पतींचे अवशेष, सागरी मैदाने. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, म्हणजेच ज्वालामुखी राख, लावारस, मातीचे सूक्ष्म कण. योग्य जोड्या जुळवा. अ गट. याचे 4 पर्याय या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. ते अतिशय काळजीपूर्वक समजून घेणं तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो आवश्यक आहे. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, म्हणजेच भूखंडमंच 200 मीटर, खडांत उतार 200 ते 3600 मीटर, सागरी मैदान विस्तृत सपाट भाग, सागरी गर्ता सर्वात खोल भाग. प्रश्न क्रमांक 49. खालीलपैकी योग्य विधान निवडा. ए खडांत उतार पसरट असतो, खडांत उतार तीव्र स्वरूपाचा असतो, सी खडांत उतार सौम्य असतो आणि डी खडांत उतार कमी असतो. अचूक पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 50. खालीलपैकी योग्य विधान कोणते? एक भूखंडमंच संपल्यावर सागरी मैदान सुरू होते, ब खडांत उतार संपल्यानंतर सागरी मैदान सुरू होते. ते पर्याय आहेत. पर्याय ए फक्त अयोग्य, बी फक्त ब योग्य, सी अ व ब योग्य आणि डी दोन्ही अयोग्य. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, म्हणजे फक्त ब योग्य. भारतातील सर्वेक्षणासाठी कोणत्या ठिकाणाची उंची 0 मानली जाते? ए कन्याकुमारी, बी विशाखापट्टणम, सी तुर्बे मुंबई आणि डी चेन्नई. अचूक उत्तर पर्याय क्रमांक डी चेन्नई. सागरी गर्तेमध्ये जाग्रत ज्वालामुखी आढळतात हे विधान ए बरोबर आहे, बी चुकीचे आहे, सी संदिग्ध आहे आणि डी अस्पष्ट आहे. अचूक उत्तर विधान ए बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 53. सागरी अवसादाबद्दल पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? ए सागरी अवसाद हा सागरी संचयनाचा प्रकार आहे, बी भूखंडावरील अवशेष येथे संचयित होतात, सी सागरी अवसादांच्या थरामुळे अग्निजन्य खडक तयार होतात आणि डी जीवसृष्टीच्या अध्ययनासाठी महत्त्वाचे ठरते. अचूक उत्तर पर्याय क्रमांक सी, सागरी अवसादांच्या थरामुळे अग्निजन्य खडक तयार होतात. प्रश्न क्रमांक 54. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? ए अंदमान निकोबार सागरी बेटे, बंगालचा उपसागर, बी खगोस सागरी पठार अरबी समुद्र, सी
मरियाना सागरी गर्ता पॅसिफिक महासागर आणि डी मुंबई हाय भूखंड मंचावरील क्षेत्र अरबी समुद्र. अचूक आहे बी खगोश सागरी पठार अरबी समुद्र. ही जोडी चुकीची आहे. टिंबटिंब हे मासेमारीसाठीचे नंदनवन मानले जाते. ए भूखंड मंच, बी सागरी पठार, सी सागरी मैदान आणि डी खडांत उतार. अचूक उत्तर पर्याय क्रमांक ए भूखंड मंच. प्रश्न क्रमांक 56. पृथ्वीवरील जमीन व पाणी यांचे वितरण टिंबटिंब आहे. ए एक समान, बी असमान, सी निश्चित आणि डी अनिश्चित. आणि अचूक उत्तर पर्याय क्रमांक बी असमान. प्रश्न क्रमांक 57. जलमग्न जमिनीच्या रचनेला टिंबटिंब म्हणतात. ए सागरी भूरूपे, बी सागरी मैदान, सी सागरी तळरचना, डी सागरी डोह. अचूक उत्तर पर्याय क्रमांक सी सागरी तळरचना. समुद्रबुड जमीन असे कोणत्या भूरूपास म्हटले जाते? ए सागरी डोह, बी सागरी पठार, सी सागरी मैदान आणि डी भूखंड मंच. अचूक उत्तर पर्याय क्रमांक डी भूखंड मंच. प्रश्न क्रमांक 59. पॅसिफिक महासागरातील मरियाना गर्ताची खोली किती आहे? ए 9036 मीटर, बी 11034 मीटर, सी 10035 मीटर आणि डी 8828 मीटर. अचूक उत्तर 11034 मीटर म्हणजेच पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 60. भूगर्भशास्त्राच्या दृष्टीने सर्वात सक्रिय भाग कोणता? ए सागरी पठार, बी भूखंड मंच, सी सागरी मैदान, डी सागरी गर्ता. अचूक उत्तर पर्याय क्रमांक डी सागरी गर्ता. प्रश्न क्रमांक 61. सागरी वनस्पती व प्राण्यांचे अवशेष मिसळलेला मृदू चिखल कोणत्या नावाने ओळखला जातो? ए सागरी गर्ता, बी सागरी अवसाद, सी सागरी अवशेष आणि डी सागरी निक्षेप. अचूक उत्तर पर्याय क्रमांक डी सागरी निक्षेप. प्रश्न क्रमांक 62. खंड व महासागर अनुक्रमे टिंबटिंब व टिंबटिंब यांचे भाग आहेत. ए वातावरण व शिलावरण, बी शिलावरण व जीवावरण, सी शिलावरण व जलावरण आणि डी जलावरण व जीवावरण. अचूक पर्याय क्रमांक सी शिलावरण व जलावरण. प्रश्न क्रमांक 63. सागरी तळावरील पर्वतरांगा या कोणत्या नावाने ओळखल्या जातात? ऑप्शन ए जलमग्न पर्वत, बी जलमग्न भूरूप, सी सागरी मैदान, डी सागरी पठार. अचूक उत्तर पर्याय क्रमांक ए जलमग्न पर्वत. प्रश्न क्रमांक 64. मुंबई हाय हे अरबी समुद्रातील खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळणारे क्षेत्र कोणत्या भूरूपावर आहे? ए सागरी उतार, बी सागरी मैदान, सी समुद्र सपाटी आणि 4 भूखंड मंच. अचूक पर्याय पर्याय क्रमांक डी भूखंड मंच. प्रश्न क्रमांक 65. खंडांत उताराची सीमा ही टिंबटिंबची सीमा मानली जाते. ए जलाशयाची, बी भूखंडाची, सी भूमीची, डी यापैकी नाही. अचूक उत्तर पर्याय क्रमांक बी भूखंडाची. प्रश्न क्रमांक 66. हिंद महासागरातील विस्तीर्ण सपाट भूप्रदेश कोणत्या नावाने ओळखला जातो? ए छागोसचे पठार, बी हिंद पठार, सी पामेरचे पठार आणि डी सुंदरबन पठार. अचूक उत्तर पर्याय क्रमांक ए छागोसचे पठार. प्रश्न क्रमांक 67. कोणत्याही महासागराचा तळ भूपृष्ठाच्या तुलनेत टिंबटिंब असतो? दीर्घवयीन आहे, समवयस्क आहे,
सी प्राचीन आहे आणि डी अल्पवयीन आहे. अचूक उत्तर पर्याय क्रमांक डी म्हणजेच अल्पवयीन आहे, म्हणजे कमी वयाचा आहे. प्रश्न क्रमांक 68. खालील पर्यायापैकी सागर तळ रचनेच्या खोलीनुसार जास्तीकडून कमीकडे क्रम असणारा योग्य पर्याय ओळखा. अतिशय महत्वाचा असा प्रश्न. ए सागरी मैदान खडांत उतार भूखंड मंच सागरी गर्ता. बी भूखंड मंच खडांत उतार सागरी गर्ता सागरी मैदान. सी खडांत उतार सागरी मैदान भूखंड मंच सागरी गर्ता. आणि डी सागरी गर्ता सागरी मैदान खडांत उतार आणि भूखंड मंच. अशा प्रकारच्या प्रश्नांना खूपच काळजीपूर्वक वाचन करून विचार करून सोडवणे गरजेचे आहे. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 69. महासागर तळरचनेचा योग्य क्रम लावा. भूखंड मंच, सागरी मैदान, सागरी गर्ता, ड खडांत उतार. यासाठीचे पर्याय आहेत ए अ ब कड, बी अ क बड, सी अ ब ड क आणि डी अ ड ब क. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी म्हणजेच अ ड ब क. म्हणजे अ साठी आपण भूखंड मंच, ड नंबर 2 ला ड खडांत उतार, नंबर 3 ला बस येणार आहे सागरी मैदान आणि शेवटी क म्हणजेच सागरी गता. अशा प्रकारे हा महासागर तळरचनेचा योग्य क्रम आहे. तर समोर एक चित्र या ठिकाणी दिलेले आहे. खालील आकृतीचे निरीक्षण करा व मासेमारीसाठी विस्तृत असलेले क्षेत्र कोणत्या अक्षराने दर्शविले आहे त्या अक्षराचा योग्य पर्याय लिहा. हे जे चित्र आहे या चित्राच्या माध्यमातून आपल्याला निरीक्षण करायचे आणि मासेमारीसाठी जे विस्तृत असं क्षेत्र आहे ते या ठिकाणी काही अक्षर दाखवलेले आहेत बाणाने. त्यापैकी मासेमारीसाठी विस्तृत असलेले क्षेत्र कोणत्या अक्षराने दाखवले आहे ते आपल्याला ठिकाणी सांगायचे. पर्याय ए, बी, सी आणि डी. आणि मासेमारीसाठी जे विस्तृत असलेले क्षेत्र आहे ते आपल्याला अक्षर क्रमांक बी म्हणजेच या ठिकाणी या अक्षराने दाखवलेले आहे. पुन्हा या आकृतीचे देखील आपल्याला निरीक्षण करायचे. खालील आकृतीमध्ये ए अक्षराने दर्शविलेल्या सागरतळ रचनेच्या भू आकाराचे नाव द्या. ए या ठिकाणी हा जो भू आकार आहे तो सागर तळ रचनेचा आहे, त्याला काय म्हणतात आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. ए सागरी गर्ता, बी सागरी मैदान, सी सागरी बेट, डी भूखंड मंच. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए म्हणजेच आपण या ए अक्षराने दाखवलेल्या दर्शविलेल्या भागाला सागरी गर्ता असं म्हणतो. प्रश्न क्रमांक 72. भूखंड मंचावर मोठ्या प्रमाणात मासेमारीत अनुकूलता असते. अयोग्य कारण ओळखा. ए भूखंड मंच भाग उथळ असतो. बी भूखंड मंच भागात सूर्यकिरणे तळापर्यंत पोहोचतात. सी भूखंड मंच भाग खूप खोल असतो आणि डी भूखंड मंच भागात प्लवंक वनस्पतीची निर्मिती होते. अचूक उत्तर पर्याय क्रमांक सी भूखंड मंच भाग खूप खोल असतो. प्रश्न क्रमांक 74. भूगोल विषयासाठी टिंब ही महत्वाची अभ्यास पद्धती आहे. ए सर्वेक्षण, बी निरीक्षण, सी क्षेत्रभेट आणि डी परीक्षण. अचूक उत्तर पर्याय क्रमांक सी क्षेत्रभेट. क्षेत्रभेटी दरम्यान कोणत्या बाबींचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. ए भौगोलिक घटक, बी भौगोलिक प्रक्रिया, सी भौगोलिक अनुभव आणि डी भौगोलिक घटक व प्रक्रिया. अचूक उत्तर पर्याय क्रमांक डी भौगोलिक घटक व प्रक्रिया. प्रश्न क्रमांक 76. भौगोलिक क्षेत्रभेटीमुळे कोणत्या बाबीतील सहसंबंध जाणून घेता येतो. ए प्राणी व निसर्ग, बी मानव व पर्यावरण, सी निसर्ग व प्राणी आणि डी यापैकी नाही. अचूक उत्तर पर्याय क्रमांक बी मानव व पर्यावरण. प्रश्न क्रमांक 77. क्षेत्रभेटीसाठी टिंब तयार करणे गरजेचे असते. ए प्रश्नावली,
बी प्रश्नपेढी, सी प्रश्नपत्रिका, डी यापैकी नाही. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए म्हणजेच प्रश्नावली. प्रश्न क्रमांक 78, भेटीचा शेवटचा व महत्त्वाचा टप्पा कोणता? ए सर्वेक्षण, बी निरीक्षण, सी परीक्षण आणि डी अहवाल लेखन म्हणजे क्षेत्र भेटीचा. अचूक उत्तर पर्याय क्रमांक डी अहवाल लेखन. प्रश्न क्रमांक 79, क्षेत्रभेट अभ्यास महत्व विसंगत विधान कोणते? ए भौगोलिक संकल्पना जाणून घेता येतात, बी मानव व पर्यावरण सहसंबंध जाणून घेता येतो, सी भौगोलिक घटक व प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो आणि डी भरपूर साक्षरता वाढीचा अनुभव देता येतो. अचूक पर्याय जे विसंगत विधान आहे क्षेत्रभेटीच्या अभ्यासाच्या महत्त्वासाठी ते म्हणजेच पर्याय क्रमांक डी भरपूर साक्षरता वाढीचा अनुभव देता येतो. म्हणजे याचा वरील घटकाशी काही एक संबंध नाहीये. प्रश्न क्रमांक 80, सर्वेक्षण करताना सर्वप्रथम कोणती गोष्ट निश्चित केली जाते? ए ठिकाण, बी प्रमाण, सी माध्यम, डी यापैकी नाही. अचूक उत्तर पर्याय क्रमांक बी प्रमाण. प्रश्न क्रमांक 81, मूळ नकाशा लहान किंवा मोठा केल्यास काय बदलते? ए शब्द प्रमाण, बी अंक प्रमाण, सी शब्द प्रमाण किंवा अंक प्रमाण आणि डी यापैकी नाही. अचूक उत्तर पर्याय क्रमांक सी शब्द प्रमाण किंवा अंक प्रमाण. प्रश्न क्रमांक 82, ज्या नकाशात जमिनीवरील मर्यादित भाग तुलनेने जास्त जागा व्यापतो तो नकाशा म्हणजे ए बृहद प्रमाण नकाशा, बी बाह्य प्रमाण नकाशा, सी सूक्ष्म प्रमाण नकाशा आणि डी दीर्घ प्रमाण नकाशा. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1 ए म्हणजेच बृहद प्रमाण नकाशा. प्रश्न क्रमांक 83, जमिनीवरील दोन बिंदूमधील अंतर नकाशात दर्शविण्यासाठी टिंबटिंब व टिंबटिंब पद्धतीचा वापर केला जातो. ए शास्त्रीय व प्रमाणित, बी भूमितीय पद्धती, सी भूमितीय व गणितीय पद्धती आणि डी गणितीय पद्धती. अचूक उत्तर पर्याय क्रमांक सी म्हणजेच भूमिती व गणितीय पद्धती. प्रश्न क्रमांक 84, उद्योग किंवा कारखानदारी व्यवसाय कारखानदारी टिंबटिंब व्यवसाय आहे. ए तृतीयक व्यवसाय, बी प्राथमिक व्यवसाय, सी द्वितीयक व्यवसाय आणि डी चतुर्थक व्यवसाय. अचूक उत्तर पर्याय क्रमांक ए तृतीयक व्यवसाय. प्रश्न क्रमांक 85, खालीलपैकी कोणता घटक उद्योगासाठी प्रतिकूल ठरत नाही? पर्याय ए घनदाट वने, बी पर्वतमय प्रदेश, सी वाळवंट आणि डी सागरी किनारा. अचूक उत्तर पर्याय क्रमांक डी म्हणजेच सागरी किनारा. प्रश्न क्रमांक 86, उद्योगामुळे कोणते विशेष बदल होतात? ए देशातील नागरिकांचे राहणीमान उंचावते, बी दरडोई उत्पन्नात वाढ होते. आता यापैकीचे पर्याय आहेत आपल्याला हे दोन विधान दिलेले आहेत. फक्त पर्याय ए फक्त अ बरोबर, बी फक्त ब बरोबर, सी दोन्ही पर्याय चूक आणि डी अ आणि ब दोन्हीही बरोबर. याचा अचूक पर्याय पर्याय क्रमांक डी म्हणजेच अ आणि ब ही दोन्ही विधाने या ठिकाणी बरोबर आहेत. कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करण्याची प्रक्रिया म्हणजे ए व्यवसाय, बी प्रक्रिया केंद्र, सी उद्योग आणि डी यापैकी नाही. अचूक उत्तर पर्याय क्रमांक सी म्हणजेच उद्योग. प्रश्न क्रमांक 88, खालीलपैकी कोणत्या घटकाचा उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम होत नाही? ए आर्थिक व सामाजिक घटक, बी मनुष्यबळाची उपलब्धता, सी गजबजलेल्या वसाहती आणि डी कच्च्या मालाची उपलब्धता. आणि पर्याय क्रमांक सी हे अचूक उत्तर आहे गजबजलेल्या वसाहती.
प्रश्न क्रमांक 89, भारतातील उद्योगांचे किती प्रकारात वर्गीकरण केले जाते? 1, 2, 4 आणि 3. पर्याय क्रमांक डी हे अचूक उत्तर आहे, म्हणजेच भारतीय उद्योगांचे 3 प्रकारात वर्गीकरण केले जाते. प्रश्न क्रमांक 90, खालीलपैकी कोणता भारतातील उद्योगाचा प्रकार मानता येणार नाही? ए लघु उद्योग, बी मध्यम उद्योग, सी अवजड उद्योग आणि डी वरील सर्व. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 91, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळ, ज्याला आपण MIDC असं म्हणतो, महामंडळाची स्थापना कोणत्या दिवशी झाली? पर्याय ए 1 ऑगस्ट 1962, बी 1 मे 1962, सी 1 मे 1960 आणि डी 11 मे 1961. अचूक उत्तर पर्याय क्रमांक ए म्हणजेच 1 ऑगस्ट 1962 रोजी MIDC ची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 92, खालीलपैकी कोणत्या बाबीचा माहिती तंत्रज्ञान उद्योगात समावेश करता येणार नाही? ए स्वस्त वाहतूक सुविधा, बी माहिती शोधणे, सी माहितीचे विश्लेषण करणे, डी मागणीनुसार माहिती पुरवणे. अचूक उत्तर पर्याय क्रमांक ए म्हणजेच स्वस्त वाहतूक सुविधा. प्रश्न क्रमांक 93, खालीलपैकी कोणती औद्योगिक विकासाची समस्या मानता येणार नाही? ए वाढते प्रदूषण, बी वाढती लोकसंख्या, सी पर्यावरण हानी आणि डी झोपडपट्ट्यांचे वाढते प्रमाण. अचूक उत्तर पर्याय क्रमांक बी म्हणजेच वाढती लोकसंख्या. प्रश्न क्रमांक 94, औद्योगिक विकासावर पुढीलपैकी कोणता घटक प्रत्यक्ष परिणाम करत नाही? ऑप्शन ए पाणी, बी वीज, सी हवा आणि डी मजूर. अचूक उत्तर पर्याय क्रमांक सी म्हणजेच हवा. प्रश्न क्रमांक 95, पुढीलपैकी कोणता उद्योग हा लघु उद्योग आहे? ए यंत्र सामग्री उद्योग, बी पुस्तक बांधणी उद्योग, सी रेशीम उद्योग, डी साखर उद्योग. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्हणजेच पुस्तक बांधणी उद्योग हा एक लघु उद्योग आहे. प्रश्न क्रमांक 96, पुढीलपैकी कोणत्या शहरात माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र नाही? ए नवी दिल्ली, 2 नोएडा, पर्याय क्रमांक सी जुनी दिल्ली आणि डी बंगळुरू. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजेच जुनी दिल्ली. प्रश्न क्रमांक 97, उद्योगांना नफ्यातील 2% रक्कम कशासाठी वापरणे आवश्यक आहे? ए आयकर, बी उद्योगांचे सामाजिक दायित्व, सी वस्तू व सेवा कर आणि डी विक्री कर. याचं उत्तर अचूक पर्याय क्रमांक बी म्हणजेच उद्योगांचे सामाजिक दायित्व. प्रश्न क्रमांक 98, पुढीलपैकी कोणता उद्योग हा लघु उद्योग आहे? प्रश्न क्रमांक ए बेकरी उद्योग, बी कापड उद्योग, सी फळ प्रक्रिया उद्योग आणि डी साखर उद्योग. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए म्हणजेच बेकरी उद्योग. प्रश्न क्रमांक 99, देशातील लघु व मध्यम उद्योग अवजड उद्योगांना टिंबटिंब मारत असतात, बी पूरक असतात, सी तारक असतात आणि डी यापैकी नाही. अचूक उत्तर पर्याय क्रमांक बी म्हणजेच पूरक असतात. आणि अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आता आपला आजच्या व्हिडिओमधला हा सर्वात शेवटचा प्रश्न. तर अशा एकूण 100 अतिशय महत्त्वाच्या प्रश्नाचा आपण आढावा या ठिकाणी घेतलेला आहे. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. तेव्हा तुमच्या मित्राबरोबर इतर तुमच्या म्हणजे ज्या ग्रुपमध्ये व्हिडिओ शेअर करायला नक्कीच विसरू नका. आणि जर एखाद्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडून चुकीचं आलं असेल तर कृपया
मला कॉमेंटमध्ये ते नक्कीच सांगा. पुढच्या वेळेस आपण त्यात नक्की काही सुधारणा करू. आणि मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला खूपच आवडेल. तर वळूया आजच्या शेवटच्या म्हणजेच 100व्या प्रश्नाकडे. प्रश्न आहे, जमशेदपूर येथे कोणत्या उद्योगाचे स्थानिकीकरण झालेले आहे? पर्याय ए खत उद्योग, बी साखर उद्योग, सी लोह पोलाद उद्योग आणि डी सुती कापड उद्योग. आणि या शेवटच्या म्हणजेच 100व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लोह पोलाद उद्योग. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.